असं बोलायचं नाही तुला. झोपत होती, झोप येत होती. हा हा, चला आम्ही पण येणार आहे फिरायला यावर्षी. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि कृषिका मगाशीच बैठकीला गेली 8 वाजता आणि आता 9ला 5 मिनटं आहेत, म्हणजे 9:10पर्यंत बैठक सुटते, तर तिला आणायलाच चालले. तर आज विचार पडला की जेवण काय करावं, कारण का बाकीचे खातात नॉनव्हेज, मी व्हेज खाणार आहे. घसा बसला आहे सर्दीने, तर विचार करते मस्तपैकी टोमॅटोचं सार भात करावं आणि ह्या लोकांसाठी मच्छी तळावी, म्हणजे मी ॲटलिस्ट सार भात तरी खाईन, तोच विचार चालू आहे आता बघू. तर आत्ताच बैठक सुटली. कृषिका ते आले माझी सोना आहे. असं बोलायचं नाही. झोपत होती, झोप येत होती. हा हा, श्रवण केलं ना. हां, जय सद्गुरू करा. तर मी नॉनव्हेज खात नाही, पण बाकीचे खाणार आहेत त्यांच्यासाठी बनवते. कोळंबीचं सुकं आणि रस्सा, आणि एकीकडे बोंबील फ्राय करायचे. बोंबील साफ करून ठेवलेत आणि रस्स्यासाठी थोडीशीच काढली, म्हणजे त्यामध्ये 2-3 बोंबील टाकायचे, म्हणजे चांगला थपथपीत रस्सा होईल. आणि कृषिका बाहेर खेळते, म्हटलं पटकन जेवण आवरते आणि बाहेर जायचं आहे मला कुर्ल्याला, जरा काम आहे म्हणून. चला, तर आत्ताच पटापट जेवण केलं आणि आज संडेला सुद्धा ती कुर्ल्याचे डॉक्टर असतात, तर मम्मीला घेऊन जायचं आहे. त्याच्या आधी हिला ड्रॉइंग क्लासला सोडते. मम्मी तिथे कामावरून थांबली आहे. बाबू आई याला घ्यायला, बाय. हां, तर रिक्षा भेटली, काढलं आहे मीटर, तर आपल्याला पटकन रिक्षासुद्धा भेटली. मम्मी तिथे उभी आहे, आता तिला पिकअप करते आणि मग पुढे जातो. एवढ्या लवकर का चाललं, कारण का तिकडे एवढी गर्दी होती ना, मागे यायला मला 3:30 वाजले. इथून या मधून, त्यामुळे घरातलं सगळं काम आटपलं. फक्त 4 चपात्या होत्या, तर मला आई मी भाजते म्हणून आणि बोंबील फ्राय करते, तू जा. त्यामुळे मला पटकन निघता तरी आला. चला, तर डॉक्टरच्या इथे आम्ही पोचलो आहे. पहिली गर्दी बघू किती धावते बरं ती मम्मी. नंबर घे पहिले. तसं नको, तिथे नंबर आहे ते उचलायचा. किती 11 नंबर आहे आपके पास, कितना नंबर है? 4. तर आत्ताच मम्मीचं डॉक्टरकडे दाखवून झालं मम्मीला आणि घरी जायला निघते आहे. कृषिका काय माहीत जेवली की नाही. आईनं सांगितलं होतं तिला भरवायला, तर बघू. चला, इथे रिक्षा भेटत नाही, उद्या नागपंचमी आहे तर नागपण आली. चला चुमा भटकी, आता इथे रिक्षा मिळताना मुश्किल आहे. तर मी आत्ताच घरी पोहोचले. रिक्षा बसले, जेवते. तर दुपारी जेवण वगैरे झालं, मम्मीला दवाखान्यातनं आणलं आणि मी गेलेली बैठकीला, ते आत्ता आले आणि हिचा अभ्यास घेते. हिने अभ्यास नाही केला, झोपून मोबाईलवर कार्टून बघत बसलं. दिले फटके ना बाबू तुला. तर गिरण गावी चाललं आणि एवढी घाई केली आहे ना, जाताना एक वस्तू विसरतोय आणि त्याची बस पण येईल 5 मिनटात. नशी पटकन रिक्षा भेटली आणि आता जाऊन परफ्यूम घेऊन आले वरनं. नुसती घाई दम लागला मला. चला, तर आत्ता जस्ट किरण गावी गेला आणि आम्ही आल्यावरती ताडीपीठात तेजश्रीचा फोन आलेला, थोड्या वेळ ये म्हणून भेटूया. तिथे दहंडीची प्रॅक्टिस करतात ना बाबू. बाबू ते झेंडुरा मानला नाही. बघू कोण बघू, वा कशी छान दिसते माझी सोनू. अरे वा, चला आतमध्ये इकडे सोनू. थांब. काय तू झोप. अरे किती आराम आहे रे तुमच्या जीवाला, आमच्या जीवाला आराम नाही. प्रॅक्टिस करतात. अरे पागल, सगळंच शूट करायचं असणार ना बाबू. इकडे बसूया ना, तिकडे आहे ना बसायला. ये आपण इकडे या, काकाला विश करूया. हाय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबू विश कर काकाला, हॅपी बर्थडे बोल. काय नाही, आम्ही पण येणार आहे फिरायला यावर्षी. मग ती 2 दिवस घरीच बसेल. तुमची कधी आहे?
तर आत्ताच ताडीपीठातून आलो, दहींडी बघितली आणि आता मम्मीच्या इथे चाललो आहे. काय पाहिजे? जेवायचं आहे. एकच घेणार ना काहीतरी. हे द्या ना लॉलीपॉप. हाजमोला आहे नाही ना? पण धावू नकोस. लिफ्ट नको. जाऊ दे चल. नाही ती लिफ्ट फुल झाली, आपण दुसऱ्या लिफ्टने जाऊया. तर आत्ताच 19 फ्लोअरला पोचलो आणि मस्त हवा आली ना बाबू. ताई बेल मारली. एकदाच असं नाही करायचं. मम्मी कुठे आहे? झोपली आहे अशी पडली आहे. मम्मी. काय खबर नाही वाटत आहे. अंगण आहे ना गरम झालंय. जेवलो आणि आम्ही निघालो घरी जायला. लिफ्ट मध्ये आहोत आता. चलो. तर आत्ताच मम्मीकडून आले जेवले वगैरे आणि तर झोपायचीच तयारी करतोय. किरण गेला गावी पोलादपूरला सुवंदन दादाकडे, कारण का त्याला खूप दिवस जायचं होतं. म्हणजे आता त्याला जास्त टाईम मिळत नाही राईडला जायला, जसा वेळ मिळतो तसं जात होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.